आज आम्ही सगळेजण खेड तालुक्यातील म्हणजे राजगुरुनगर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, दूध संघाचे संचालक आम्ही सगळेजण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना आवर्जून भेटी घेण्याकरता आलो होतो। काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर विकास आराखड्याच्या संदर्भातली मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये हा सगळा आराखडा करत असताना खरं म्हणजे भीमाशंकर हे खेड तालुक्यातलं असतानासुद्धा खेड तालुक्याच्यावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे। खरं म्हणजे आमचं हे दुर्दैव आहे की खेड तालुक्याला आत्तापर्यंत मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळं आमच्या तालुक्यातनं असणारा भीमाशंकर आम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप करता आलं नाही। शेजारच्या तालुक्यामध्ये मंत्रिपद मिळाल्यामुळं भीमाशंकरचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। अनादिकालापासून खेड तालुक्यातच रस्ता होता, पण मागं सुप्रीम कोर्टाची कमिटी आली आणि आंबेगावकरांनी नाही म्हटलं तरी आमच्यावर अन्याय केला। आमचा तो रस्ता बंद कसा होईल याचंच जास्त पाहिलं आणि आंबेगावमध्येच भीमाशंकरला रस्ता येईल याची तरतूद केली आणि आज भीमाशंकर आराखड्यातली सगळी कामं ही आंबेगाव तालुक्यामध्ये होतात। आजपर्यंत त्या देवस्थानला खेड तालुक्यातील भीमाशंकर देवस्थान म्हणून ओळखलायचं। काल त्यांनी एका मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कल्पना नाही आणि नवीन आमच्या तालुक्याला जे आमदार भेटलेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की भीमाशंकर खेड आंबेगाव अशा प्रकारचं लावायला आमची हरकत नाही, परंतु आमचा त्या गोष्टीला विरोध आहे। कारण भीमाशंकर हे खेड तालुक्याचंच आहे आणि खेड तालुक्यातच राहणार आहे, त्याला आंबेगावचं शेपूट आम्ही लावू देणार नाही। आम्ही आत्तापर्यंत स्वर्गीय नारायण पवार असतील, मी असेल, आम्ही त्याच्याकरता लढा दिला, पण हे मागच्या पावलाने भीमाशंकरमध्ये घुसले, त्याचे अध्यक्ष झाले आणि आज परत एकदा ते भीमाशंकर बळकावण्याचा प्रयत्न ते या निमित्तानं करतायत का ही शंका आमच्या मनामध्ये आहे। परंतु तुमच्या पक्षातलीच लोक या सगळ्यासाठी कारणीभूत आहेत का? कारण की आंबेगाव तालुक्यातले देखील आमदार ही सर्व वस्तू हो आमच्या पक्षाचा असूनसुद्धा तालुक्याच्या स्वार्थापोटी आणि भीमाशंकरचं असणारं महत्त्व हे विचारात घेता त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न यापूर्वीसुद्धा केला। पूर्वीसुद्धा भीमाशंकर हे आंबेगाव तालुक्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, त्याला स्वर्गीय नारायणराव पवारांनी विरोध केला, त्याच्यानंतर मी विरोध केला आणि म्हणून आमच्याच पक्षातले लोक आम्हाला त्या ठिकाणी त्रासदायक ठरतात। त्यांनासुद्धा आमची विनंती राहणार आहे की कृपा करून आमच्या खेड तालुक्याला आंबेगावची बिरोलादवली जोडू नका, ते शेपूट आम्हाला नको आहे। आमचं स्वतंत्र आमचं भीमाशंकर ते आमच्याकरता राहू द्या आणि आता त्या संदर्भामध्ये वेळप्रसंगी कसल्या प्रकारचं आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही ते करू। आम्ही कुठेही मागं हटणार नाही, परंतु आमच्या भीमाशंकरला आंबेगावचं नाव आम्ही जोडू देणार नाही। भले रस्ता तुमच्याकडनं असू द्या, आम्ही आमच्या तालुक्यातनं पायी येऊ, परंतु भीमाशंकर हे खेड तालुक्यातलंच आहे आणि खेड तालुक्यातच राहणार। सुनेत्रा पवारांना तुम्ही ही विनंती केली का? आत्ता आम्ही तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। आज परत एकदा त्यासुद्धा म्हटल्या हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू। मी मुख्यमंत्र्यांना सांगते अशा पद्धतीची शेपूट आम्हाला आंबेगावचं लागलं जाणार नाही, याची काळजी सुनेत्रा वहिनी यांनी घेणार आहे। तुमचे विद्यमान आमदार आहेत काय ठाकरे गटाचे, त्यांनी या सगळ्या संदर्भातली काय भूमिका घेतली आहे? ते नासमज आहेत, त्यांना अजून त्या गोष्टीची कल्पना नाही की याच्याकरता काही लोकांनी किती त्याग केला याची कल्पना त्यांना नाही आहे। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काल त्यांना शब्द दिलेला आहे, तो सुद्धा त्यांनी मागे घ्यावा, नाही तर खेड तालुक्यातली जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।